या सामन्यामध्ये जो पहिला षटकार या ठिकाणी मारील त्याला मोहनजी राणे यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी 101 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी ते देणार आहेत. त्यांचं धन्यवाद. यावेळेस पात्रा परत हवेत आहे पण चुकी होईल काय आणि होय चुकी झाली तर मात्र तोपर्यंत मात्र सहज संधी होती या 2 धावा पूर्ण करण्याची. कारण की बघितलं आपण बराच वेळ चेंडू हवेत होता मिड ऑफला मिड ऑनचा क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूवर मात्र झेल घेण्यामध्ये अपयश येतोय. धावसंख्येत बदल धावसंख्या 6 कैलास एक चांगली दमदार फटकेबाजी करताना पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये टिपिकल पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. यावेळेस पत्र पंच केलेलं आहे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून चेंडू फरार होतोय. एक चांगलं फटका म्हटलं जाईल पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय कव्हर बाउंड्री रिजन कडे आणि तोपर्यंत परत संधी होती तर मात्र 2 धावा पूर्ण करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 8. मित्रांनो पण आदर्श चषक 2019 30 दिवसाच्या पर्वताचा आनंद घेतोय. सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आदर्श 11 धानिवली आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ धानिवलींच्या माध्यमातून अतिशय प्रतिम आयोजन. यावेळेस पात्रा पंच केलेल्या चेंडूला शॉर्ट कव्हर रिजन कडे आणि तोपर्यंत फक्त एखाद्याची संधी तर डॉक्टर या ठिकाणी डॉक्टर रामचंद्र भोईर यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. तर विनंती आहे त्यांना कृपया मंचावरती या. डॉक्टर रामचंद्र भोईर. निश्चित सुस्वागतम. डॉक्टर सन्माननीय रामचंद्र भोईर साहेबांचं आगमन. गोलंदाज सज्जवताना जगन राऊंड द विकेटचा मारा करतोय. त्यावेळेस सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रश्न विचारला गेलं पण सहमत नाही. एक्झॅक्टली चेंडू कुठं ब्रश झालाय पाहायचंय. इथं मात्र बाईकचा इशारा येताना पंचाकडून. चला पंचाचा निर्णय अंतिम राहील. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. संघात धावसंख्या आपण पाहतोय द्विअंकीत प्रवेश करताना ती 10. एक दमदार सुरुवात आपण पाहतोय. आंबेले या संघाची गोलंदाज जगन यावेळेस पता स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न हवेत पण यावेळेस पता कुठे चुकी नाहीये. पहिल्या विकेटचा पतन होतोय. धावसंख्या ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. आंबेल्या संघाची क्रमांक 3 वर आपण पाहतोय की सुभाष हळूहळू खेळपट्टीकडे येताना कारण की ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज जगन. गोलंदाज कल्पेश साइड स्क्रीन या टोकाकडनं व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी समोर फलंदाज असेल सुभाष. एक चांगली खेळी साकारावी लागेल. इथून मात्र जर एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल आंबेल्या संघाला. या स्वतः फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एका चांगल्या लेंथवरचा चेंडू बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. छान अफलातून सुरुवात करतोय गोलंदाज इथं मात्र कल्पेश. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक आपण पाहतोय. नाणेफेक केल्यानंतर आंबेल्या संघ प्रथम फलंदाजी करताना 10-1 बाद. यावेळेस पात्र घेतली काय घडलं चेंडूवर पाहायचे. बीट झालं होतं यष्टीरक्षक पण तोपर्यंत मात्र संधी होती 1 धाव सहज पूर्ण करण्याची कारण की चेंडू बॅटला चाटून गेला होता. खाली राहिला होता चेंडू
आणि एका धावेने संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती 11. कृपया खेळाडूंना सूचना राहील, पिच वरून कृपया धावू नका. आपल्याला 5 दिवस ही पीठ उपयोगात आणायचे, त्याच्यामुळं तेवढं जरा गांभीर्य घ्या. गोलंदाज सज्ज होताना परत कल्पेश दूर आणि त्या टोकाकडनं आता मात्र हाणामारी करावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथं मात्र स्विंग करण्याचा प्रयत्न होता, परत बीट होतोय. काय अतिशय प्रतिम षटकच टाकतोय गोलंदाज कल्पेश. जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे, कारण की 5 षटकाचा सामना आहे आणि 5 षटकामध्ये दुसरं षटक पॉवर प्ले आणि धावफलकावर फक्त धाव आपण पाहतोय. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 11. पहिल्या 3 चेंडूवर मात्र 1 धाव खर्च करतोय गोलंदाज कल्पेश. राईट ऑन द विकेट. स्वतः परत एक अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. काय कमाल आणि धमाल गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज कल्पेश. परत बीट होतोय. बघा मित्रांनो, जेव्हा पण T20चं आगमन झालं तेव्हापासून प्रत्येक निर्धाव चेंडूला एक विकेटपेक्षा किंमत प्राप्त होते, पण इथं मात्र 5 षटकाचा सामना आहे आणि या षटकामध्ये तब्बल 3 चेंडू निर्धाव, म्हणजे त्या 3 चेंडूची किंमतला किती मोठी मान्यता प्राप्त झाली बघा. विकेटपेक्षा जास्त श्रेय जातोय त्या चेंडूला. गोलंदाज कल्पेश अतिशय प्रतिम कामगिरी करताना या षटकामध्ये. राईट ऑन द विकेट. यावेळेस पात्र मजबूर होतोय, सफल क्रॉसहून खेळण्यासाठी भाग पाडलं. अराउंड द लेग उजवी गुल, दुसरा हादरा देदनादन विकेट प्राप्त करतोय कल्पेश. पुढे लग्नाची सुद्धा आपण धूम पाहणार आहोत. निश्चित आवश्यक पण एकदा DJ कल्पेश यांशी संपर्क साधा आणि आपला कार्यक्रम अजून गोडवा करा, हीच एक आमची व्याख्या असेल इथं DJ कल्पेश साठी. गोलंदाज कल्पेश ज्यावेळेस पाहता स्विच हिट, पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू जाते, पण चांगलं क्षेत्ररक्षण फक्त संधी होती. तर मात्र 2 धावा पूर्ण करण्याचे फलंदाज अरुण यांच्याजवळ. अरुण स्वतः डावाचं आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या 2 षटकीच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 2 बाद 13. माळीपाडा संघाचा कर्णधार जर आला असेल तर कृपया इथं स्टेजशी संपर्क साधा. माळीनगर संघाचा कर्णधार. बरोबर सांगितलं आपण, माळीपाडा संघाचं आगमन झालेलं आहे आणि काय प्रभावशाली कामगिरी बघितली होती श्याम यांच्याकडून. ज्या प्रकारे एक चांगली खणकर फटकेबाजी केली होती मित्रांनो. जगदीशजी माळी यांचं आगमन झालेलं आहे. ग्रामस्थ मंडळाकडून त्यांचं स्वागत आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघासाठी आपण पाहतोय जगण परिवर्तन केल्या गेलं नाही. ज्या प्रकारे आपण पाहतोय की दहीगाव या संघाच्या संगणकांनी जगण यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवलाय आणि या समालोचक कक्षामध्ये पाहतोय आपण दहीगाव संघाचा 12वा खेळाडू. एका क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे त्यांचं. यावेळेस पाहता सरळ बॅटने बॅक टू द बॉलर, काय अफलातून झेल टिपल्या गेलं. कौचित असे चित्र पाहायला मिळतात. एक चांगला झेल आणि फलंदाज या चेंडूवर फेल.
अतिशय मधुर धून आपण अधूनमधून जेव्हा वेळ मिळते क्रिकेट सोबतच संगीतच्या माध्यमातून मनोरंजन करताना सर्व लाडक्या क्रिकेट रसिकाचं इथं मात्र थोडीशी स्थिती नाजूक आहे. चिंताग्रस्त स्थिती पाहतोय आपण आंबेल्या संघाची, ज्या प्रकारे 3 आघाडीचे फलंदाज 13 धावसंख्येवर बाद झालेले आहेत. ज्यावेळेस पाहता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, हवेत चेंडूकडे स्वतः गोलंदाज लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा विकेट प्राप्त करतोय. तर इथं मात्र राखीव खेळाडू जे आमचे आपण पाहतोय दहीगाव संघाचे यांच्याकडून ज्यावेळेस पात्र फोर्स केलेलं आहे पण शतक पोहोचू शकणार नाही. आणि असं छगन देशमुख यांनी म्हटलं होतं की जर लागोपाठ 6 चेंडूवर 6 गडी बाद करेल तर ग्रामस्थ मंडळ दहीगाव यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपये दिल्या जात होती, पण तसं काही घडलं नाही. या चेंडूवर विकेट प्राप्त केल्या गेलं नाही. बघा मित्रांनो, एवढं सोपं नाही की 6 चेंडूवर 6 विकेट घेणं म्हणजे स्वप्न बघणं आणि साक्षरता स्वप्न साकार करणं, तशा प्रकारची घटना घडणार नाही. यावेळेस पात्र अकोटप्याच्या वेगवान चेंडू होता, आडावॅटनी खेळण्याचा प्रयत्न, एकीकली चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहायचंय. पंचांना येतोय लेग बाईटचा. धावसंख्येत अतिरिक्त भर पडते. संघात धावसंख्या आता मात्र पाहतो आपण 16. एकच चांगला सांघिक कामगिरी आपण पाहतोय. इथं मात्र दहीगाव या संघाची गोलंदाजी वेगवान आहे, अप्रतिम गोलंदाजी, कुठल्या प्रकारे उत्तर नाहीये. यावेळेस मात्र आडव्याटण्या फटका आहे, ऑन ड्राईव्हचा फटका म्हणता येईल. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथं मात्र चांगला क्षेत्ररक्षण, पण जेवढं कौतुक करावं विकेटमध्ये काय चांगला तालमेल पाहायला मिळतोय. या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 18. यानंतर जो आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळला जाईल, कारण की विजेता संघ जो ठरेल तो विपक्ष आपण मालीपाडा या संघासोबत लढत देणार आहे. गोलंदाज सज्जवताना जगन, पुढचा चेंडू अकोटप्यात चेंडू होता पण निश्चितच चुकीची लाईन हाताळल्या गेली. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, पण त्याची दोन्ही समांतर रेषेत अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. संघात धावसंख्या 19. गोलंदाज सज्जवताना जगन, एका चांगली स्वतः फुलटॉस बाहेर जाईल की सुरक्षित हाताच्या जोडीमध्ये विसावेल, आणि होय चांगली सुरक्षित हाताची जोडी होती त्यामध्ये जाऊन विसावला हा चेंडू. खास दहीगाव संघाचा खेळाडू सचिन, आपल्याला ऑफिशियल एक सूचना मिळते कमिटीकडून की आपण पट्टी काढायची आहे, कारण की थेट यूट्यूबच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहता. तर इथं मात्र पाहतोय आपण की षटकाची समाप्ती, तीन षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आपण पाहतोय नाजूक स्थिती आहे, कारण की तब्बल 5 बाद फक्त धावफलकावर धावा त्या 19, म्हणजे 6.33 ची सरासरी, एक मामूली सरासरी म्हटल्या जाते मर्यादित क्रिकेटच्या या टेनिस क्रिकेटच्या सामन्यामध्ये. कारण की 5 षटकाचा सामना, पहिले 3 अतिशय चांगले दर्जेदार षटक हाताळले गेले, त्यामध्ये भेदकता दाखवली खास गोलंदाज जगन यांनी. नक्कीच, आणि मी या ठिकाणी धन्यवाद देईन मंगेश याचं की त्यांनी सकाळीच्या पहिल्या सामन्यापासून त्यांनी ड्रिंकचं काम केलेलं आहे, ते आतापर्यंत त्यांनी कायमच ठेवलेलं आहे. नक्कीच तो असेल, साईनाथ असेल किंवा अजून सर्व पोरं असतील, त्यांनी मैदान बनवण्यासाठी, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नक्कीच मोलाचा सहभाग त्यांचा या ठिकाणी लाभलेला आहे. ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद अदा करतो. वेलकम. दहेगावचे उद्योगपती आदरणीय संदीप देशमुख दादांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत असेल आदर्श चषक 2019 मध्ये. वेलकम दादा.
तर विनंतीशील की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय आणि अतिशय फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण राखीव खेळाडू जगन देशमुख. क्या बात है, इनका तो कोई सानी नहीं है, लगे रहो मुन्ना भाई. वळे आपण सामन्याकडे. सुनील व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं चौथं षटक टाकण्यासाठी समोर फलंदाज असेल. इथं मात्र खेळण्यासाठी क्रमांक 7 वरचा सुशील. आकोटपै चेंडू होता, शॉर्ट फायनल एका सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. तोपर्यंत मात्र वेळ होती एक धाव सहज पूर्ण करण्याची. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र पाहतोय आपण 20. चौथे ओवर का खेल जारी है और कुल मिलाकर देख रहे कि 20 रन 5 विकेट के नुकसान पर नपीतुली गेंदबाजी का प्रदर्शन इस वक्त हम दहेगांव की टीम की जानिब से. गेंदबाजी कमांड सुनील की अगली गेंद इस मरतबा छोड़ दिया है गेंद को. जानते कि लेग स्टंप को छोड़ रही थी, अंपायर का इशारा आता हुआ वाइड का. एक और रन स्कोरबोर्ड में बढ़ता हुआ 21 रन. यहां से अगर 50 या 55 का टारगेट रखना है तो बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश करना पड़ेगा. इस मरतबा सफल क्रॉस होकर हुक करने का प्रयास था, लेकिन फिर से कोई बेहतरीन संपर्क नहीं दिखा. एक और बेहतरीन गेंद समाप्त की गेंदबाज सुनील ने. क्या बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करते हुए, जिस तरह से कप्तान ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करना पसंद किया, उस पर मोहर लगाते हुए अभी तक सभी गेंदबाज द्वारा बेहतरीन गेंदबाजी. आदर्श ट्रॉफी 2019 का ये तीसरा दिन समाप्ति की तरफ बढ़ता हुआ. चमकीली धूप है. इस मरतबा फोर्स किया है गेंद को हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए. एक और शानदार कैच लपकते हुए 6ठे विकेट का पतन होता हुआ. नए बल्लेबाज प्रदीप विकेट की तरफ बढ़ते उनके कदम, और क्या बेहतरीन फिर से एक गेंद फेंकी थी वहां पर. पीछे हटके खेलने का प्रयास था, हवा में ज्यादा देर खड़ी हो गई गेंद और तब तक पूरा समय था फील्डर के पास उस कैच को लपकने का. अगली गेंद इस मरतबा फिर से गेंद को पुल करने का प्रयास. शॉर्ट ऑन पुल किया मिड विकेट की जानिब. जब तक का फील्ड कर पाते तब तक का पर्याप्त समय बल्लेबाज के पास टहल कदमी करते हुए अपने अपने छोर बदलने का समय था. इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन. इस मरतबा लंबे की गेंद थी, पीछे हटते हुए कट करने का प्रयास फिर से बीट हुए. रनों पर अंकुश लगाते हुए गेंदबाज इस ओवर में सुनील दौरा. बेहतरीन गेंदबाजी, उम्दा गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर अभी भी रुका हुआ है 22 रन. निश्चित दरम्यान पाहतोय आपण समालोचक कक्ष ठीक समोर रामदास दादा भोईर साहेब यांचं सुद्धा एक मोलाचं योगदान स्पर्धेमध्ये. इस मरतबा ऑफ ड्राइव के तौर पर इस गेंद को खेला है. लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ गेंद रफ्तार से बढ़ती हुई, लेकिन बेहतरीन फील्डिंग का नजारा वहां पर. और तब तक का सिर्फ वक्त समय था इस अंतिम गेंद पर 1 रन बनाने का मौका. ओवर की समाप्ति होते हुए 4 ओवर की समाप्ति पर 6 विकेट के नुकसान पर सिर्फ रन बने इस वक्त 23 रन. यहाँ से अगर मैं एक बात कहूँ तो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. वो मंजिल जिनको मिलती है वो जो कोशिश काफी बेहतरीन करते हैं. यहाँ से अगर कोशिश करेंगे कि इस अंतिम ओवर में 15 या 20 रन लेंगे तो 40 का आंकड़ा अगर पार करेंगे तो ये मुकाबला रोमांचक हो सकता है. लक्ष्मणजी भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदर्श चषकामध्ये त्यांचं स्वागत आहे.
डॉक्टर मोहन राणे यांच्याकडून तब्बल 3 षटकार जर खेचले तर 1000 रुपये दिले जाईल प्रदीपसाठी. पण या स्पर्धा पाहतोय आपण स्वेर चेंडू आहे, खूपच बाहेर वाईटचा इशारा येतोय. रोख रक्कम प्रदीपसाठी. जर आपण हे बक्षीस लावलेले आहे, जर मारल्या गेले नाही तर निम्मे पैसे कपात करून मिळेल. वळू आपण सामन्याकडे. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता जवळपास. अतिशय प्रतिम चेंडूची हाताळणी केली, कुठल्या प्रकारे धाव नाहीये. अंतिम षटकामध्ये सुद्धा धावासाठी संघर्ष करताना पाहतोय आंबेल्या संघ, एकेका धावेसाठी संघर्ष करताना. यावेळेस पात्र हुक करण्याचा प्रयत्न हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पुरं अनुमान अतिशय चांगलं, नजर चेंडूवर होती, अप्रतिम झेल आणि फलंदाज अजून या चेंडूवर एक येतोय फेल. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. पांडू म्यूजिक क्यों बज गया रे? DJ, 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 DJ. आणि असं वाटते की फक्त धावपल करतो त्या 24 सर्वात कमी धावसंख्येवर रोखल्या जाईल का आंबेल्या संघ पाहायचं आहे. ज्यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परत एक अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडू होता. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की आकर्षण ठरलं या डावामध्ये. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये बघितलं जगन, 2 षटकामध्ये अतिशय प्रतिम भेदक मारा केला होता. यावेळेस पाहता त्रिफळाची बाद, इथून फलंदाज 8वा बाद होतोय. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलण्याला आता मी म्हणलं. शेजारची ही काळी मैना लागली बोलायला, लागली बोलायला. नक्कीच या ठिकाणी साईनाथजी भोईर ज्यांनी मैदान बनवण्यासाठी खूप सहकार्य केलं, यांचं सुद्धा आगमन होत आहे. मंडळाकडून त्यांचे सुद्धा आभार आहेत. अभिमानजी भोईर यांचं आगमन होत आहे. निश्चित ज्यांनी मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आम्हाला मिळाली असे आमचे लाडके मान्यवर यांचं आगमन. यावेळेस मात्र लोअर फिल्टा चेंडू होता, मिड ऑफ आणि मिड ऑफ मधून चेंडूला खेळून काढलेले. दुसऱ्या दिवशी मागणी आणि इथं मात्र फलंदाज 9वा बाद होतोय. अंतिम जोडी खेळपट्टीवर असेल आता मात्र. त्याचबरोबर आमचे देवगावचे निलेशजी भांडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती कृपया स्टेजवर या. या स्पर्धा चीप केलेलं आहे पण खाली क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरला कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षक नव्हता. दुसरी धावण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय पण तोपर्यंत सहज संधी होती. या अंतिम चेंडूवर 2 धावा पूर्ण करून पाहतोय पण 5 षटकाची समाप्ती. 9 बाद रोखल्या गेलं. फक्त 27 धावसंख्येवर 28 धावाचं माफक आव्हान असेल जेव्हा आपण दहीगाव हा संघ फलंदाजी करण्यासाठी येईल. तोपर्यंत आपण ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद. बघा मित्रांनो, एक 2 व्हीलर मोटरसायकलची बाईक हरवलेली आहे. बाईक आहे ती फॅशन प्लस. चावी हरवलेली आहे. आपण जी कोणाला चावी सावडली असेल ती आपण समालोचक कक्षामध्ये जमा करायची आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी निलेशजी भांडे यांचं या ठिकाणी सन्माननीय आगमन झालेले. राजेशजी भोईर यांना विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी त्याचा स्वागत सत्कार करायचा आहे. आपण तुम्ही या.
तर फक्त 28 धावाचं एक छोटंसं मापक आव्हान आणि या स्पर्धेचं सर्वात लो धावसंख्या ज्यांच्या नावावर आता मात्र आपण पाहतोय. आंबेले या संघाच्या नावावर जातोय की काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण की समोरचा संघ जर बघितला आपण. त्याचबरोबर जगदीशजी माले यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. तर राजेशजी भोर यांना विनंती करतो कृपया त्याने त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. धन्यवाद. आणि जिथं बाईक आहे फॅशन प्लस त्यांची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली असेल कृपया करून आपण समालोचक कक्षामध्ये आणून द्यायचे आपल्याला. तर सलामीचे फलंदाज पाहता आपण खेळाडू कक्षामधून हळूहळू आपले पाय मात्र खेळपट्टीकडे रवाना करताना मात्र इथं एक छोटंसं मापक आव्हान. चेंडू जर बघितले आपण 30 आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावा, म्हणजे पहिल्याच वेळेस आपण पाहतोय आदर्श चषक 2019 मध्ये की एवढा कम लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय. पण इथून मात्र जर सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर पहिल्या षटकामध्ये 1 किंवा 2 गडी बाद करून फक्त 2 ते 3 धावा खर्च करणं गरजेचं राहील, तरच सामन्याकडे हा रंगतदार आपण पाहणार आहोत. तर दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे सज्ज होताना तर डावाची सुरुवात करण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय. कृपया चेंडू द्या वामन, चेंडू द्या, चेंडू दोन द्या. पप्पू आणि धनंजय ही जोडी आहे खेळपट्टीवर आणि दहीगाव संघाचे राखीव खेळाडू छगन देशमुख यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय एक हास्य फुललेलं आहे, कारण की त्याच्या संघाने कृपया आपली जी मोठी गाडी आहे कृपया तिकडेच पार्क करा. ऍक्च्युली आपण तिकडे शेतामध्ये सोय केलेली आहे मोठ्या गाड्यांना पार्किंग करण्याची. कारण की पाहतोय आपण की त्याच्या संघाने एका चांगला परफॉर्म केलेला आहे. छगन देशमुख आमच्यासोबत जॉईंट झालेले आहेत राखीव खेळाडूच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर आपटी गावचे सुपुत्र सन्माननीय राजेशजी भेडले यांना विनंती आहे की आपल्याला निमंत्रित केले जात आहे. कृपया आपण मंचावर या, आपलं स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होताना 28 धावाचे एक छोटंसं मापक आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. पण जर त्याला महत्व नाही, जोपर्यंत 26 धाव ती पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. गणेशजी भेडले यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी मंचावर या. तर सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला असेल पप्पू. पहिला चेंडू डॅशिंग फटका आहे, टिपिकल पॉवर प्लेचा फटका म्हणता येईल, कारण की वायडीस मिड ऑफच्या क्षेत्राला बीट करतोय. आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा पप्पू सहज पहिल्या चेंडूवर पूर्ण करतोय, खाता उघडतोय स्वतःच आणि संघाची सुरुवात करतोय. कैलास यावेळेस स्वतः प्रत्याचा प्रकारे फटका होता. यावेळेस स्वतः मिड ऑफ सज्ज आहे, पण तोपर्यंत संधी होती इथे मात्र 1 धाव सहज पूर्ण करण्याची. कालचा दिवस त्यांनी गाजवला तो म्हणजे मुरबाडचा टायगर कैलास पावरे यांनी ज्या प्रकारे एका क्लासिकल फटकेबाजी केली होती. रघुनाथजी तुम्हाला आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा या. तर इथं मात्र निश्चित पाहतोय की धावा किती होतील. 2 धावा धनंजयसाठी खास सुवर्ण संधी असेल. जर आपण लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार खेचले तर धानिवली ग्रामपंचायतचे विद्यमान लाडके उपसरपंच सन्माननीय राजेश भोईर साहेबाकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. यावेळेस पात्र हवेत मिड ऑनला पण जेल घेता आलं नाही आणि तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण. अगदी बरोबर येतो होणे इथं ससुराल बडा प्यारा होता है. असे आमचे लाडके राजेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून यावेळेस पात्र पंच केला. हा चेंडू बाहेर जाईल, कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. फक्त क्षेत्ररक्षक चेंडू आणण्यासाठी धावणार आहे. चेंडू माग पंचाचा इशारा, सनसनीत दणदणीतचा एक चांगला फटका, चौकार. धन्यवाद विजय. धावसंख्या आता मात्र 10. तर प्रति षटकाराला रघुनाथ धुमाल साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस आहे. कट केला, अतिशय चांगला फटका, पण प्लेसमेंट ठीक नव्हती, टायमिंग अचूक नव्हती. डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जातोय तोपर्यंत एका धावची संधी. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र एकतर्फी सामना आपण पाहतोय.
आणि कुणालाच आवडणार नाही की एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना पाहायचं. क्या बात आहे. रघुनाथजी धुमाल यांच्याकडून एक विशेष बक्षीस आहे. 3 षटकार जो लगोपाठ गणेश भेडले यांच्याकडून 3 षटकार जर लगोपाठ जर या ठिकाणी आपण पेश केले तर 1151 रुपयाचे गणेशजी भोईर यांच्याकडून अदा केले जातील. काय बात आहे, क्या बात आहे. पाहतोय आपण 12वे खेळाडू दहीगावचे छगन देशमुख यांच्या चेहऱ्यावर कमळचा फुल कसा मुस्कुरातोय त्याप्रमाणे मुस्कान आपण पाहतोय. त्यांचा हक्क जातोय कारण की त्याचा संघ एक चांगला परफॉर्मन्स करतोय. आपण इथून मात्र वापसी करण्यासाठी कुठलाही एक मार्ग नसेल आंबेल्या संघाला. पण क्रिकेट आहे, इथून वापसी करावी लागेल पण दूर असं विजय वाटतोय संघासाठी. गोलंदाज सज्ज होताना निलेश यांचा पहिला चेंडू एक अतिशय चांगला दर्जेदार चेंडूची हाताळणी करतोय. बघितलं पण गुडलेन स्पॉटरचा चेंडू होता. हितेश चांगली सुरुवात करतोय निर्धाव चेंडूनी. 17 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी. 23 चेंडूचा अजून खेळ शिल्लक. पुढचा चेंडू यावेळेस पात्र टर्न केला चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू कार्पेटच्या सहानी ट्रॅव्हल होते. फक्त एका धावीची संधी असेल तिथपर्यंत. या एका धावीने मात्र आरामात विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय. क्रिकेटची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाते डबल सिंगल आणि घेणं गरजेचं असते. धावसंख्येत बदल धावसंख्या 12. यावेळेस पात्रा कडक फटका वाईट लॉंग ऑन सीमेरेषेकडे चेंडू फरार होतोय. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण. आता मात्र मजबूत दिशेकडे वाटचाल करताना दहीगाव हा संघ ज्या प्रकारे विजयाची पायाभरणी एक अतिशय मजबूत केली होती. गोलंदाजाने ज्या प्रकारे कौतुक करावं तेवढं कम आहे. फलंदाज मात्र त्यावर मोहर लावताना पहिल्या विकेटसाठी. यावेळेस पात्रा कडक फटका ये उडाया स्कोर लेके ऊपर से 6 रनों के लिए. या षटकारांचे टेक्निक स्वरूप पाहून रघुनाथजी धुमाल यांनी या ठिकाणी 101 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. प्रत्येक षटकारात याच्या पुढील रघुनाथजी धुमाल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक रोख स्वरूपात दिलं जाईल. अगदी बरोबर. आदरणीय सन्माननीय रघुनाथजी धुमाल साहेब यांच्याकडून प्रति षटकाराला मात्र 101 रुपयाचं बक्षीस आहे. अतिशय प्रतिम शॉट खेळल्या गेलं. आखूड टप्प्यात चेंडू हुकचा फटका दर्जेदार गुड शॉट गुड षटकार. यावेळेस पात्र आपण जाईल चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत सनसनीत चेंडू सीमा पार आणि देखना हा चौकार. इथून मात्र फक्त 4 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. काय या चेंडूवर फिनिश योय कट केला आहे पण टायमिंग चूक नव्हती. वाट पाहावी लागेल अजून काही चेंडूची विजयासाठी. 1 धाव तोपर्यंत पूर्ण होते. एका धावीने षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 25 बिनबाद. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक दत्तात्रय भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. संघाकडून त्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी आदर्श चषक 2017 यासाठी गणेशजी बोरले यांचं शुभागमन झालेलं आहे. राजेशजी बोर यांना विनंती करतो कृपया त्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. आणि याच बरोबर विजयी चौकार एक मोठा विजय संपादन करतोय दहेगाव संघ. जिंकलेल्या संघाचं कौतुक, हरलेल्या संघाचं लाख लाख अभिनंदन. आणि इथं मात्र मैदान सोडण्यापूर्वी दोन्ही संघांना अभिनंदन देणं